आदरणीय पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांना सलामी चालू होती पोलीस दलाकडून आणि त्यावेळी इलेक्ट्रॉनिक मीडियाचे काही प्रतिनिधी चांगलं फुटेज यावं, कारण कुणालाही वाटतं आमच्या चॅनलला पालकमंत्र्यांचं चांगलं फुटेज जावं म्हणून पत्रकार गेले होते आणि ते शूट करत असताना काही मुजोर पोलीस कॉन्स्टेबल त्या ठिकाणी आले. त्यांनी धक्काबुक्की करत पोलिसांनी पत्रकारांना बाहेर हाकललं. खरं पाहिलं तर पत्रकार इथं चांगला कार्यक्रम दाखवण्यासाठी चालले होते, मात्र पोलिसांच्या मनात काय आलं काय माहित आणि पोलिसांनी अचानक सांगितलं की पत्रकारांना बाजूला करा अशी अनाउन्समेंट झाली. त्याची पद्धत असते, पोलिसांना प्रशिक्षण दिलेलं असतं, त्यांनी व्यवस्थित बोलून पत्रकारांना बाहेर काढू शकत होते. यावेळी धक्काबुक्की करण्याची काहीच गरज नव्हती, मगरुरी करण्याची काही गरज नव्हती. अक्षरशः पोलिसांनी चांगल्या चॅनलचे नॅशनल चॅनलचे जे ब्युरो होते, जे जिल्हा प्रतिनिधी होते, त्यांना धक्काबुक्की करत तिथून बाहेर काढले. एकीकडे जिल्ह्यामध्ये 3 दिवसात 2 खून व्हायला लागले, ड्रग्ज विकताय, गांजा विकताय, सगळे अवैध धंदे चालू आहे, वाळू चालू आहे. इकडे सगळे पोलिसांचे हप्ते कोण चुप्पी आहे, कोण कुठून किती हप्ते आणतात याचे रेकॉर्ड सगळे आहेत ना पत्रकारांकडे. पत्रकार जर त्यांच्या जागेवर आले तर पोलिसांना काम करणं मुश्किल होईल. पण अशा प्रकारे इतक्या सार्वजनिक ठिकाणी सगळे व्हीआयपी बसलेत, लोकप्रतिनिधी स्टेजच्या डाव्या साईडला सगळे बसलेत, उजव्या साईडला सगळी सर्वसामान्य जनता बसली. ज्या जनतेचे प्रश्न पत्रकार मांडतो ती जनता इथेच आहे, ज्या व्हीआयपीच्या बातम्या आपण करू ते व्हीआयपी इथे आहेत. त्यांच्या समोर पत्रकारांचा असा अपमान आणि पत्रकारांनी हा अपमान का सहन करायचा. प्रजासत्ताक दिनाचं आज आमचे सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी या पालकमंत्र्यांच्या प्रोग्रामचं शूट करत होते. पालकमंत्री ज्या पद्धतीने आता आपल्याकडे परेड निरीक्षण करायला आल्या, परेड निरीक्षण चालू असताना आमचे काही पत्रकार बांधव तिथं गेल्यानंतर या जालन्याच्या पोलिसांनी कुठंतरी संयम राखला पाहिजे होता, परंतु संयम न राखता पोलिसांनी त्या आमच्या पूर्ण मीडियातील पत्रकारांना धक्काबुक्की केली. धक्काबुक्की करून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. पत्रकार संरक्षण कायदा असताना पत्रकारांचं संरक्षण तर व्हायचं दूरच राहिलं, परंतु पत्रकारावर जर पोलीस प्रशासनाचं अशा पद्धतीने अन्याय करू लागलं तर याला कुठंतरी वाचा फोडावी लागेल. म्हणून आमचं पालकमंत्री महोदयांना एक आव्हान आहे की जर जालन्यामध्ये दर दिवसाढवळ्या खून होतात, मग ह्या खुन्यामागचा कोण आका आहे त्याला शोधण्याचं सोडून दिलं जातं आणि पत्रकारांवर अशा पद्धतीने दादागिरी करण्यापेक्षा त्यांनी हे जे काय गुंडागर्दी चालू आहे गावामध्ये ती बंद केली पाहिजे. गावामध्ये जे वातावरण खराब केलं जात आहे त्या वातावरणाला कुठेतरी आळा बसवला पाहिजे. हे सोडून देऊन उठसूट पत्रकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करणार असाल तर या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.